रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो तुम्हाला पत्रीबद्दल, तुम्हाला व्हिडिओ बनवतोय, मला जी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मित्रांनो, मी तुमच्यासाठी एवढ्या मेहनतीने वेळात वेळ काढून प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर प्लीज आपल्याला आयडीला लवकरात लवकर जाऊन फॉलो करा तुमच्यापर्यंत, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ पोहोचत राहतील. तर मित्रांनो, काही लोक बोलतात की तू काय डॉक्टर झाला का, तुझी बैल हिंदकेसरी झाली का. मला काय त्यांचं घेणं देणं नाही, मी माझं काम करत राहणार. आत्ताच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट जरी माहीत असली तरी ती एक दुसऱ्याला सांगत नाहीत लोक. दुसऱ्याचा बैल पळेल जिंकल ह्या हिशोबाने कोणच कोणाला काहीच सांगत नाही. पण आपलं तसं नाही, आपलं जे काम आहे ते आपण कंटिन्यू करत राहणार. मित्रांनो, हा जो बैल आहे अवताला आला होता, पाय पूर्णपणे त्याच्या नक्या उघडल्या होत्या, त्यामुळे बैल चालताना असा लंगत होता. आणि ही आपण इसाक भाऊंना बोलावलं, लगेच पत्री मारून घेतली त्याला. इसाक भाई म्हणले बरं झालं वेळेवर बोलावलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो, त्याची नक्की पूर्णपणे सपाट झालेली आहे एकदम. कोब्यावरती 4 वर्ष बैल होता आणि त्याला अचानक आपण आल्यावर छकडीला झोपला, त्यामुळे त्याला दगडी लागून त्या जो पाय वर धरला, बैल आजारी झाला होता थोडासा. मग पत्री मारून घेतली आणि पत्री मारल्यानंतर बैल लांगायचा बऱ्यापैकी 90% कमी झाला मित्रांनो, हा दुसरा बैल आहे. ह्याची नक्की बघा थोडीशीच उघडलेली आहे, पण ह्याला पण आपल्याला डांबराला जास्त चालवायचे, त्यामुळे ह्याला पण पत्री मारून घेतली. आपल्या गोट्यावर दर मंगळवारी पार्टी असती, त्यामुळे काय आरण्या पण पिलनवाडीवरून आला होता, त्याचा बारका भाऊ सायला दिसतोय तिकडे, तो पण आला होता. मग सगळ्यांनी मिळून हे केलं नियोजन आणि नंतर पार्टीचं नियोजन चाललं होतं. मित्रांनो, अशा नवीन नवीन माहितीसाठी आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.